आपल्या सर्वांना सतीमाची कहाणी माहीतच आहे की ती वडिलाच्या त्या घरी गेली एका यज्ञामध्ये, तिथं अपमान झाला आणि तिनं देह अर्पण केला. मग पुढच्या जन्मात ती पार्वती म्हणून झाली. तर पार्वतीला नीलकंठ पर्वतावरती कहाणी सांगितली आणि तिने अनेक वर्ष तपश्चर्या करून शंकरजींना वर मागितला की ही मानव जातीला द्या. मात्र त्यावेळेस अशी लिपी उपलब्ध नसल्यामुळे ते बरेचसे ते मला माहीत नाही, पण 1574मध्ये ती लिपिबद्ध स्वरूपात गोस्वामी तुलसीदास जे आहेत त्यांनी अवैध हिंदी भाषेमध्ये रामचरित्रमानस लिहिला. त्याच्यामध्ये 1200 की काही श्लोक आहेत, मी ते वाचले नाही, पण गुगलवर शेवटच्या श्लोकमध्ये त्यांनी म्हटलं की हे जनता जनार्दन हो, हे मी काहीच लिहिलेलं नाही, हे शंकरजींनी लिहून घेतलं. अवैध हिंदी म्हणजे अवध हिंदी, अवध म्हणजे तिथं अवध हे आहे ना, मराठीमध्ये आपल्या मराठीमध्ये मोडी म्हणतात. आता काय अवध म्हणजे हां त्यावेळेस अवध देश वगैरे, किंवा ते हिंदी आता जसं भोजपुरी हिंदी असतं तसं एक असेल. तर ही विद्यासाहेब 1924पर्यंत सुप्त होती. 1924ला नाही, मी घेईल थोडं मैं लऊंगा. 1924ला ही विद्या जागृत झाली. एक नारायण त्रिपाठी गंगा किनारी अलाहाबादला म्हणजे प्रयागराजला, ब्राह्मण मुलगा आणि वीर सावरकरांसारखा नास्तिक, देवावर विश्वास न ठेवणारा आणि खूप योगासनं वगैरे करायचा आणि यांच्यासारखे योग गुरु. तर काही वर्षांनी किंवा दिवसांनी यांनी सांगितलं की बद्रीनारायण, तुझ्या आतमधले ब्लड व्हेन तुटलेली आहे आणि आतमध्ये तुझ्या बॉडीमध्ये ब्लिडिंग चालू आहे, तू 8-1 दिवसात मरणार. तू मरू द्या, मला काही त्याचं दुःख नाही, पण मी काही ते देव वगैरे अशाच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु म्हणे जर या ब्रह्मांडात काही ईश्वर वगैरे शक्ती असली आणि मी जर वाचलो तर उरलेलं आयुष्य मी समाजसेवेला अर्पण करेन. आणि विथ धिस इंटेन्शन पुढे 2-4 दिवसांनी त्यांना एक गुरुजी भेटले गंगा किनारी. 6 महिने ते रामचरित्रमानस त्यांना शिकवलं आणि होऊ शकते की त्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी त्यांच्याकडे डोक्यावर हात ठेव, काही गंगाजल मार किंवा काही मंत्र दे, काहीतरी केलं असेल. म्हणजे त्या दिवशी कोर्सचा एंड झाला. आणि जेव्हा ते दुसऱ्या दिवशी गंगा किनारी आले तर ते गुरुजी नाहीत. मग ते याला त्याला विचारत की अहो इथं एक मला गुरुजी शिकवायला आहेत 6 महिन्यापासून. म्हणे नाही, तू एकटाच होता. त्याने 100 लोकांना विचारलं, पण जो तो म्हणे की नाही नाही तू एकटाच होता. म्हणे अहो 6 महिने मला या झाडाखाली शिकवत आणि तुम्ही म्हणता की मी एकटाच होतो. जेव्हा 100 लोकांनी सांगितलं तेव्हा त्यांना पटलं की ते दुसरे तसे कोणी नसून शंकरजी होते. आणि मग त्यांना ते आत्मज्ञान झालं आणि त्यांना हे झालं बघ, तुला मी 20 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. ते 1944ला ते निर्माण झाले बद्रीनारायण त्रिपाठी. त्यांना काही फार मोठी भाषणं करता आली नाहीत, पण त्यांनी 1929ला हृदयनाथ योगीजी मुख्याध्यापक ते त्यांचे मित्र झाले आणि हृदयनाथ योगीजींना सांगितलं की तुझ्या वाणीतून लिखाणातून मी बोलत जाईन, तू काळजी करू नको. तर हे संपूर्ण जे रामायण आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त 5 सिद्धांत घेतले आणि ते सिद्धांत असे आहेत की प्रायमा फेसी आपल्याला पटत नाहीत, पण मी तुम्हाला थोडक्यात ते पटवून दाखवतो. पहिला सिद्धांत, भोजन में शक्ति नहीं. दूसरा सिद्धांत, दवा में स्वास्थ्य नहीं. तीसरा सिद्धांत, पैसों में सुविधा है सुख नहीं. चौथा सिद्धांत, किताबों में इन्फॉर्मेशन है ज्ञान नहीं. आणि 5वां सिद्धांत, रक्त नातों में कर्तव्य है प्रेम नहीं. आता थोडक्यात जर समजावून सांगायचं झालं तर नरेंद्र मोदी साहेब दरवर्षी 11 दिवस ते 16 दिवसाचे उपवास करतात पाण्यावरच. म्हणजे भोजन में शक्तीने आपण त्याला समजू शकतो त्या सिद्धांताला. दुसरा, दवाई में स्वास्थ्य नहीं. कारण आपण बघा हार्ट, BP, थायरॉईड, शुगर 8-8 तासांनी गोळ्या घेत राहतो. म्हणजे टेम्पररी रिलीफ आहे, आपण अमान्य करत नाही, पण तो कायमस्वरूपी नाही. हां. तिसरा, पैसों में सुख नहीं. कारण पैशात जर सुख असतं तर सर्व श्रीमंत लोक मस्त झोपले असेल, गरीब लोक रस्त्यावर
फिरत राहिले, अहो आम्हाला झोप द्या, आम्हाला झोप द्या. उलटं होतं. अमेरिकेसारखे लोक टनानी औषधं तयार करतात, पण मनोरुग्णता, झोप न येणं, चिडचिड हे त्यांना कायम लागलेले हे आहे. किंवा आपल्याकडे चिंता सर्वांना हे करतं. नंतर 5वा सिद्धांत, किताबों में इन्फॉर्मेशन आहे, ज्ञान नाही. याचं ताजं उदाहरण देता येईल. द्रौपदी मुर्मू मॅडम जेव्हा पहिल्या वर्षी निवडून ह्या आल्या सत्तेवर, तर संविधान दिनी सर्व पोलीस अधिकारी बोलले, मैडम कैदियों की संख्या तिगनी हो गई, अपने को दुप्पट तिप्पट जेल के कंस्ट्रक्शन करणे आहे. का त्यांच्याकडे फक्त डेटा होता, इतके कैदी आहेत, इतके हे ते. आणि मग ती मॅडम बोलली की म्हणे ठीक आहे, इतकं जेल वाढवा, तितके वाढवा, पण म्हणे तुम्ही कधी अंतरात्म्यात शोध घेतला काय? मग मी म्हणे संथाल जातीचे आदिवासी, माझ्याकडे फक्त 20 रुपये लोक भरू शकत नाही, तर 20 वर्षापासून जेलमध्ये आहेत. तुम्ही म्हणे कधी आत्मशोध घेतला? कारण त्यांना फक्त डेटा, आत्मज्ञान नाही. किंवा हे संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, मीराबाई ह्या कुठे शिक्षण घेतलं होतं? तर ते आत्मज्ञान अवतरतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा, प्रत्येकाला वाटतं की आपण 21 पिढ्यांसाठी कमावून ठेवावं, परंतु आपला श्वास बंद झाला की लगेच मुलामुलींची भांडणं सुरू होतात. ये बंगलो मेरो, ये खेत तेरो, ये असं असे ते त्याचे हे आहेत. तर असा हे जीवन प्रवास सुरू असताना 1966 साली पहिला चमत्कार झाला. ते म्हणजे हृदयनाथ योगीजी, अखिलेशजी महाराज आणि राज्यपाल नाथ बंधुदास उत्तर प्रदेशला राज्यपाल भवनमध्ये बसायचे. आणि मग ते नाथ बंधुदास हेड हृदयनाथ मैं नाही मानता. मग त्यानं ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, 40 जे पेशंट आहेत अंदाजे, जे इच्छुक आहेत, तर ते 9 दिवस त्या राजभवनमध्येच उपवासवर तिथे ठेवले. आणि एक डॉक्टर SSL श्रीवास्तव, त्याला 12 गोल्ड मेडल मिळालेले. तो डीन आणि स्वतः MBBS MD मेडिसिन, इतका इंटेलेक्च्युअल डॉक्टर, तो त्यांच्यावर दररोज वॉच ठेवायला की सकाळी BP किती, दुपारी किती, शुगर किती, बाकी अधिक ते काय स्ट्रेंथ ड्रिंक किती असं. आणि एवढे सर्व रिपोर्ट काढल्यावर 10व्या दिवशी राज्यपालांना चमत्कार आढळला की ह्या लोकांचं वजन 1-1, 2-2 किलो कमी झालं, पण यांच्या प्रकृती सुधारत आहेत, यांनी दररोज काम तेवढंच केलं, यांचा उत्साह वाढलेला आहे, यांची शक्ती वाढलेली आहे. आणि मग नाथ बंधुदासनी अत्यंत तळमळीने जे विचार मांडलेत ते नशिबाच पत्राच्या रूपात आपल्याकडे सेविंगमध्ये आहेत. ते विचार त्यांनी मांडलेत की हे भारतीय विद्या फार महान आहेत. आणि उठसूट काय होतं की याचा पुरावा दाखवा, याचं ते काय IAS स्टँडर्ड दाखवा, याचं ते हे काय, अशा फालतू गोष्टीमुळे म्हणे ह्या विद्या दुरावत आहेत. तर उगीच म्हणे पाश्चिमात्य विद्या डोक्यावर घेतल्यापेक्षा याचा अभ्यास करा आणि देशाचं कल्याण करा. नंतर काय झालं, 1993 साली आता आपले जे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, तर 93ला अशी घटना घडली की जगदीश महाराज नावाचे नेचरोपॅथिस्ट होते, त्यांच्याकडे खूप जमीन होती, म्हणजे आजही आहे त्या संस्थेकडे. तर त्यांनी 1993 साली म्हटलं, अरे ये लोग भी अच्छा काम करते हैं तप सेवा समूह का, इनको 5 एकर ज़मीन दे दो. तर आज जे मेरठला संस्थान आहे ते त्या जगदीश महाराजने 5 एकर आश्रम जमीन दान केल्यामुळे त्यांना ते मिळाली. आणि तिथं आज अखिलेशजी महाराज त्यावेळेस होते, जे माजी डेप्युटी कलेक्टर होते, म्हणजे त्यावेळेस ते सर्व्हिसमध्येच होते. त्यांनी 10 वर्ष अगोदर जॉब सोडला आणि या विद्येने ते एवढे भारावून गेले की त्यांनी 10 वर्ष अगोदर व्हॉलंटरी घेतली आणि त्यांनी जगात फिरले, जगात 20-25 देशांमध्ये या विद्येचा प्रसार केला. आणि म्हणून 1993 साली ही संस्था स्थापन करताना काय नाव ठेवावं, तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, म्हणजे रामायणमधील धार्मिक सिद्धांतांवर वैज्ञानिक संशोधन, असं ते हे झालं. आणि 1993 पासून मग रीतसर याचे वर्ग म्हणजे प्रशिक्षण ह्या व्याधीमुक्तीचे शिबिर आयोजित झाले. फक्त काय त्यावेळी इंटरनेट नव्हतं, लोकांना माहीत नव्हतं. आणि कौतुक म्हणजे महाराष्ट्र, अकोला, मुंबई, अमरावती हे त्याचं हेड सेंटर होते. एक इंजिनियर सांगतात, त्यांच्याकडे माझं रेकॉर्डिंग आहे,
की म्हणे 1993-94 साली हे अखिलेशजी महाराज गोपाळ शास्त्री यायचे. त्यावेळेस अखिलेशजी महाराज हेड, गोपाळ शास्त्री त्यांच्यासोबत. तर मी म्हणे स्टेशनवर घ्यायला जायचं आणि अखिलेशजी महाराजला मी म्हटलं की बाबा मला जीवघेणी ॲसिडिटी आहे. तर त्यांनी 3 दिवसाचे उपवास सांगितले आणि त्यावेळेस लोक फार धार्मिक होते ना, आणि मला विचारल्याशिवाय उपवास सोडू नको. तर ते सांगतात की 3 दिवसाचे माझ्याकडून 30 दिवस उपवास झाले. दुपारी 1 ग्लास लिंबू पाणी आणि संध्याकाळी 1 ग्लास लिंबू पाणी. कारण काय झालं की म्हणे 3 दिवस होताच मला म्हणे इलेक्शन ड्युटी लागली आणि मग अखिलेशजी महाराजशी काही संपर्क झालाच नाही. इलेक्शन ड्युटीत मी 8-10 दिवस होतो. मला तिथून अर्जंट म्हणजे निरोप आला की पुण्याला जा आणि ते ऑडिट पॅरा डिलीट करा. फार म्हणे ते गंभीर समस्या होती. पुण्याला गेलो तर तिथेही म्हणे माझा संपर्क झाला नाही. 30 दिवस म्हणे मी 1 ग्लास दुपारी आणि रात्री लिंबू पाण्यावर होतो. पण म्हणे मला कुठला थकवा नाही, काही नाही. हे प्रत्यक्ष रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. तर साहेब अशा रीतीनं 1993ला हे झालं आणि आज लाखो लोक ब्लड प्रेशर मुक्त, शुगर मुक्त, थायरॉईडच्या गोळ्या बंद होतात. आताच मला आज मी साहेबांची 30 सेकंदाची क्लिप घेईल. यांनी 80व्या वर्षी यांच्या गोळ्या सुटल्यात आणि ती यांनी नाही सोडल्या. डॉक्टर बोलले की तुमचा काय आहार आहे तुम्ही चालू द्या, तुम्हाला आता शुगरच्या गोळ्या घ्यायची गरज नाही. तर अशी ही महान विद्या. माझ्या स्वतःच्या बाबतीतच जर सांगायचं तर 2015च्या नंतर मी म्हणायचं मी काय एखाद्या हार्ट अटॅकनं मरून जाईन, माझं एवढं मोठं पोट होतं, मी 30 गोळ्या घ्यायचा. आपल्या वैद्यनाथच्या, रामदेव बाबाच्या, ॲलोपॅथीच्या, किडनीच्या, बीपीच्या, शुगरच्या. परंतु माझा जसं सर्वांमध्ये आजही पाहिलं की जीव गुंततो. तर भारत मातेला वाटलं हा काही मेलेला चांगलं होणार नाही. तर 4 ऑगस्ट 22 रोजी मला व्हिडिशामध्ये पहिल्यांदा शिबिर घ्यायचा योग आला, म्हणजे अटेंड करायचा. आणि 6 महिन्यात माझ्या सर्व गोळ्या बंद झाल्या, माझं पोट एकदम नॉर्मल झालं. आणि मग मी म्हटलं अरे एवढी महान विद्या, म्हटलं मला चांगलं पेन्शन आहे, हे आहे आणि काही घरी कोणी उपाशी मरणार नाही. आणि मग मी मुलीला आणि बायकोला म्हटलं देशासाठी आयुष्य समर्पित करतो, महिन्याला 8-10 हजार रुपये पेन्शनमधले घेत जाईल. तर साहेब मी कुठेही, तुम्ही राजस्थानमध्ये न्या, कुठे भाडं घेत नाही, मानधन घेत नाही, जेवण घेत नाही, पुष्पगुच्छ घेत नाही. म्हणजे जेवण घेत नाही म्हणजे मला हॉटेलमध्ये ठेवा, मला मानधन द्या असं काही नाही. तुमच्या घासातला घास काही तुमच्या ओसरीवर झोपणार, हे माझं इंटेन्शन. तर माझ्याच खर्चाने मी जातो आणि भारत मातेची सेवा म्हणून हे करतो. समजा आता तुमच्या एखाद्या नातीचं लग्न आहे जोधपूरला, मी आलो आणि तिथे लग्नात 1 तास जरी भाषण दिलं तर 500 खेड्यांमध्ये मेसेज जातो. आणि मग मी तुम्हाला थोडा ब्लॅकमेल करतो, साहब जी चलो ना आमदार के पास जाएंगे, चलो खासदार के पास जाएंगे, कलेक्टर के पास जाएंगे. तर पूर्ण कलेक्टरकडे जर मला नेलं तर पूर्ण जिल्ह्यात हा संदेश जाईल. असं मी स्वतःला वाहून घेतलं. आणि याच्यात काय झालं मग हळूहळू, जसं आता हे समजा मॅथमॅटिक्स शिकवतात, यांची पाठांतरची पद्धत आहे, तुमची स्मरणशक्तीची पद्धत आहे, यांची काहीतरी वेगळी पद्धत आहे. तर काही लोक याच्यात पुढे आले आणि त्यांनी याच्यात नाविन्यपूर्ण, चांगलं की वाईट हा मुद्दा नंतरचा, पण त्यांनी थोडे बदल केले. उदाहरणार्थ आता डॉक्टर गोपाळ शास्त्री जे आहेत या संस्थेचे मूळ, तर ते बिचारे समोरचा वर्ग अडाणी आहे की व्याधीग्रस्त आहे की याचं तेवढं बुद्धी नाही हा विचार न करता पूर्ण ह्या कथा गोष्टी त्यांना सांगतात. याच्या उलट त्यांच्यासोबत शिक्षण घेतलेले आणि स्वतः गोपाळ शास्त्री म्हणतात की भाई अब तो बीवी चौहान बहुत बड़ा आदमी बन गया, उसने जग में 5000 शिबिर लिए, मोफतच भरं. तर ते बीवी चौहान वयाच्या 54व्या वर्षी अनेक व्याधींनी ग्रस्त आणि आत्महत्या करायचं ठरवलं त्यांनी. परंतु या तपसेवा समीरणमध्ये आले, त्यांचा जन्म सफल झाला. तर त्यांची विनोदाची एक गोष्ट सांगतात गोपाल शास्त्री कि हम एक जगह गए, दिलीप चंद के यहाँ वहाँ शिविर था, तो सवेरे वो जोर जोर से बातें करने, तो मैं उनके जूते से उनके पाँव पर पाँव देने लगा. फिर जब रात को दिलीप चंद जी के घर गए, इनकी जोर जोर से बातें चालू, तो मैं उनके मांडी पे थाप दिया. फिर वो बोली बीवी चौहान, अरे तू क्या बात थी, सवेरे भी तुम मुझे वार्निंग दे रहे थे. अरे भले आदमी, वो दिलीप चंद जब ये सिस्टम फॉलो करेगा, वमन करेगा, एनिमा लेगा, 11 बजे भूखा रहेगा, जूस लेगा,
दोपहर को कच्चा खाएगा, शाम को ये तो अच्छा होगा। सिर्फ तूने कहा इसलिए तो अच्छा नहीं होगा ना, ये तू बात बताता ही नहीं। तूने कहा 7 दिन का शिबिर कर होगा, ऐसा नाही होता ना। तर ते बी चव्हाण जे आहेत त्यांनी काय केलं, त्याच्यात एक नेक्स्ट स्टेज गाठली आणि शिजवलेलं अन्नच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे। तर आज साहेब त्यांनी 54व्या वर्षापासून, त्यांचं वय 76 झालं, 32 वर्षाला त्यांनी शिजवलेलं अन्न खाल्लेलं नाही। आणि त्यांचं म्हणणं आहे की सर्व दुःखाचं मूळ कारण हे धान्य आहे। हे धान्य मानवजातीचं नाहीच, मानवजातीचं त्यांनी 8 फळ हे अन्न शोधून काढले, पानं, फळं, फूल, पाणी, हवा, उपवास, अशा प्रकारचे। माझ्याकडे त्याचे फोटो पण आहेत। तर त्यांनी जगभरात 5000 शिबिर केले। ते म्हणतात कि नागपुर में थानवी जी है, तो डॉक्टर बोले भाई इनका कैंसर लास्ट स्टेज में 3 घंटे में मर जाएंगे, लेके जाओ। आज म्हणे 4 वर्षाला थानवीची सेवा करत आहेत। एक जयंतीलाल शहा म्हणून मुंबईला आहेत, तो डॉक्टर बोलला यांचं पायच नाही, यांच्या मांड्या कापावं लागतील, इतकी शुगर आणि हे, दिवसातनं 3-3 वेळा डायलिसिस। तर या बी चव्हाणांनी सांगितलं ठीक आहे जयंतीलाल, तुम्ही असं छोड दो, आज तो मनुष्य धडधाकटून चांगला आहे। ते सांगतात की माझ्या भावाला 5-5, 6-6 ठिकाणी ब्लॉकेजेस, 90% वसेला तो राहायचा आणि कुठल्या तरी फील्डमध्ये हे असेल, ह्या अन्न सुरू केलं 100% ओके। त्यांची मिसेस सरोज, तिला अनेक व्याधी, हे कच्चं अन्न सुरू केलं या सिस्टीमनं एकदम ओके। तर अशा रीतीनं बी चव्हाणांची ही स्टाईल आहे। पुढे आहेत किरण वाटारे नाशिकचे, तो मनुष्य आपला साधासुद्धा आहे, म्हणजे मराठी हिंदी बोलतात, त्यांची जगभरात व्हिडिओ हे वगैरे चालतात, लोक लाभ घेतात। पण त्यांनी काय पद्धत शोधून काढली की मी आहो तर 6 महिन्यातनं रसाहार करा, म्हणजे रेग्युलर तर हे दैनंदिनी फॉलो कराच, पण 6 महिन्यातनं रसाहार करा। आणि 15 दिवस तो रसाहार कसा करायचा, म्हणजे त्यावेळेस शिजवलेलं टाळायचंच। पण होते कसं, तुम्ही शाळा उघडली तर पोरगं जे शिकलंच नाही तर काय, ठीक आहे बाबा जा घरी, जातं घरी जा, राहतं राहा। तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला बिलकुलच जर गळाशी आलं मग तुम्ही खा, कोणी इतकं काही मिलिटरीसारखं हे तर करू शकत नाही। तर त्यांची 15 दिवसाची रसाहार पद्धत आहे, त्याच्यामुळे अनेक लोकांना लाभ मिळत आहे। फक्त काय होतं की बी चव्हाण असो की ते किरण वाटारे असो, किंवा आता नंतरची मी गोष्ट सांगितली आनंदी मा असो, हे काय करतात, तप सेवा शिबिरांचे नावं क्वचित घेतात, पण त्याचा उदो करत नाही। म्हणजे आपलंच हे आम्ही शोधून काढलं अशा प्रकारचं भासवतात। त्यामुळे लोकांना याचं मूळ सत्य समजत नाही, जे गोपाळ शास्त्रीकडून समजतं। तर जी आनंदी मा आहे तिला मी म्हटलं मॅडम जब मुझे आपके दर्शन होंगे तो मैं जन्म मरण के फेरे से मुक्त हो जाऊंगा। तिचं म्हणणं आहे की सांगा बैल गाय घोडे मीठ खातात काय, नाहीत खात, मग तुम्ही ते शिजवलेलं अन्न तर सोडाच, पण मीठसुद्धा सोडून द्या। आणि 10 दिवस जेव्हा तुम्ही असे राहणार तेव्हा माझ्याकडे तिचे हरिद्वार, होशियारपूर, हिमाचल प्रदेशमध्ये शिबिरं चालतात आणि ते मोफतच असतात। म्हणजे तुमच्यासारखे लोक डोनेशन देतात त्या संस्थेला तो भाग वेगळा। तर अशा रीतीनं हे 4-5 प्रकारचे लोक काम करतात। एक जया दिलीप काळे मॅडम आहे शेगावची, तर तिनं त्याच्यामध्ये काय केलं की 2-3 दिवसाचं पिकनिकसारखं, म्हणजे मेडिटेशनल टुरिझम म्हणा। समजा शेगावला 7 दिवसाचं शिबिर आहे, तर 1 दिवस शेगावला दुपारची पिकनिक, 1 दिवस त्या नागझरीला, लाईक धिस। तर मी जेव्हा या सर्व विद्यांचा अभ्यास केला तर याचं एकच रहस्य आहे की सकाळी 11 वाजेपर्यंत उपवास, 11 वाजता पानांचा आणि फळांचा ज्यूस, 1 वाजता सलाड अंकुरित धान्य, आणि 4 वाजता कारल्याचा ज्यूस, 5 वाजता लागलं तर 50% नॅचरल टाकून पोहे वगैरे खा, आणि 7 वाजता 1 भाकर, 3 वाट्या शिजवलेली भाजी आणि 1 वाटी डाळ, अशा प्रकारचं ते हे आहे जेवण। आता तुम्ही म्हणाले कोणते कोणते आजार कव्हर होतात, तर मी काय केलं की माझ्या माझ्या प्लेलिस्टमध्ये वेगवेगळे चॅनलच बनवले प्लेलिस्ट। जसं आज जो देशाला प्रश्न आहे समस्येचा, 99% मुलींमध्ये PCOD, PCOX
प्रॉब्लेम झालेला आहे. आणि जोधपूरची विजय आर्यन सांगते नेचरोपॅथिस्ट की पूर्वी म्हणे बायका चूल फुंकायच्या, दळण दळायच्या, पाणी ओढायच्या, ते एकीला 10-10 मुलं होत. आता एक मूल भारी झालं. कारण काय झालं की मुलांच्या गर्भाशयाला व्यायामच मिळत नाही, किंवा मुलंसुद्धा ट्युशनमध्ये एवढे गुंतवले की प्रत्येक जिल्ह्यात 1,000 डायव्हर्स केसेस. मुली खुलेआम सांगतात की याच्यामध्ये सेक्शुअल ताकदच नाही. कारण आईवडिलांनी काय केलं, कर अभ्यास, मिळव पर्सेंटेज, कर अभ्यास. त्या पोराला बिचाराला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विचारच करू दिला नाही. अशा प्रकारच्या ह्या विचित्र समस्या तयार झाल्या आहेत. त्यानंतर ॲसिडिटी, BP, शुगर हे ते एका 15 दिवसात कमी होणं सुरू होतात आणि 6 महिन्यात पूर्ण कव्हर होतात. याच्याशिवाय कॅन्सर, ऑटो इम्युन डिसीज. गोपाल शास्त्रींच्याकडे तर जो HIV एड्स आहे त्यांनी 1999मध्ये 77 पेशंटवर उपचार केले HIV एड्सवर, आणि त्यांना आणि ते मुक्त झाले, म्हणजे मुक्त स्टेजला आहेत. पण कसे, त्यांनी एकच मंत्र सांगितला, तुम्ही बकरी होऊन जगा. म्हणजे बकरी जशी निवड पाला खात राहते तसं खात राहा. हा त्यांचा संदेश. आणि ओबेसिटी मी तुम्हाला हेच दाखवतो. एका 3-4 महिन्यात ओबेसिटी गायब होतं. आणि मागं मी नरेंद्र मोदींना 3 धोरणं लिहिलीत. तुम्हाला मी ते पाठवून 20-20 पानाचे पत्र आहेत. तर मी म्हटलं, नरेंद्र मोदीजी तुम्ही म्हणता 10% तेल कमी करा, न्यू करा, ट्यू करा. तुमचे लोक म्हटलं वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत, तुम्हाला रिपोर्टिंग करत नाहीत. ही म्हटलं भारताची अशी महान विद्या आहे की म्हटलं, आणि त्यात मी फोटोसह दिलं. म्हटलं ह्या हेमांगी सोलंकी मॅडम आहेत. 6 महिन्यापूर्वी यांचं वजन 84 किलो होतं. त्यांचा चेहरा, यांचं स्ट्रक्चर बघा, आणि 6 महिन्यानंतर ह्या अशा स्मार्ट आणि सौंदर्य वाढलं. आणि तेच नाही, अनिल सूर्यवंशी तहसीलदार आहेत औरंगाबादची. त्यांची कहाणी खूप याच्यासारखी आहे सर्वांचीच. म्हणजे ही महान विद्या फक्त 2 कुठं अडली की 1924पासून संशोधन सुरू झालं. पण ते जे लोक आहेत मेरठचे, ते शासनाकडे जात नाहीत. आणि शासन तर माहीत आहे कसं असतं. मी शासनाला 4 वर्षापासून सर्वानंदा सोनोवालपासून मी फॉलोअप घेत आहो की म्हटलं तुम्ही हिमालयातली 2 जिल्ह्यात एक विद्या प्रसिद्ध आहे, सोवा रिगपा, म्हणजे हिमालयन झाडापासून औषधी बनवणं. ती चांगली टेक्निक आहे वैद्याच्या अंडर असलेली. म्हटलं तुम्हाला ती टेक्निक माहीत आहे, आणि ही आज 6500 वर्षापासून जिच्यावर एवढं राम राम करत, शंकरजी करत करोडो रुपयाचा आपण पैसे उडवतो, ही म्हटलं माहीत नाही आपल्याला. विथ धिस इंटेन्शन आता मी जनजागृती सुरू केली, आणि त्याचे हळूहळू परिणाम दिसतात, एकदम होणार नाहीत. आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर म्हणजे मी त्याला बोज दिवस समजतो. एक कार्यकर्ता आले, माझ्या बायकोला बोलले, हे बघ, हे जिवंत राहतील की नाही मी सांगू शकत नाही, यांचे विचार जिवंत राहणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे रामदेव बाबाला एक वेळा मी ईमेल टाकला, नंतर काही ईमेल टाकायचं धाडस केलं नाही. कारण दीनदयाल शर्मा, राजीव दीक्षित, महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांचे हे पाहून अरे म्हटलं मृत्यू तर प्रत्येकला, कशाला घाबरायचं. तर ज्या दिवशी हे विद्या सर्वांपर्यंत पोहोचेल साहेब, त्या दिवशी चमत्कार झालेला असेल. कोणाला आरोग्य विम्याची गरज नसेल. आणि शेट्टे नावाचे नाशिकचे 82 वर्षाचे गृहस्थ म्हणतात की मी आज 40 वर्षापासून या विद्येनं एक गोळीसुद्धा घेत नाही, आणि तुम्हाला डॉक्टरची गरजच भासणार नाही. पण ह्या गोष्टी खुलेआम बोलता येत नाहीत. मी यूट्यूबवर एक क्लिप टाकली होती, कल्याणी डोंगरपर मुलीची, नागपूरची, ती फार्मासिस्ट, आणि तिचा चेहरा पण मी कम्पॅरेटिव्ह टाकला होता की पूर्वी कसा हे चेहरा होता, आज कसा तो सौंदर्य वाढलं. आणि त्या क्लिपवर मी लिहिलेलं होतं की 2 कोटी युवतींपर्यंत एक क्लिप पोहोचवा. तर 8व्या दिवशी त्या यूट्यूबने माझी क्लिप डिलीट केली. म्हणजे असं हे अँटी सोशल वातावरण असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जास्त बोलता येत नाही. फक्त आम्हाला गोरगरिबांचं रक्षण करायचं, आमच्या भारतीय लोकांना सुखी करायचं. आणि साहेबाचे दूरगामी इम्पॅक्ट बघा. मी जेव्हा नेचरोपॅथीच्या ट्रेनिंगला गेलो दिल्लीला 1 दिवसाच्या, तर ते म्हणत की आज फक्त 21% मृत्यू अनैसर्गिक होत आहेत, म्हणजे हार्ट अटॅक, ब्लड स्ट्रोक, काय. हे म्हणे जर कंट्रोल नाही झालं तर 2047ला 86% मृत्यू असे होतील.
ओबेसिटी हे सर्व अनकंट्रोल्ड असेल. आणि म्हणूनच आज मी जेव्हा डॉक्टर विठ्ठल लहानेंना भेटायला गेलो तर मी म्हटलं, साहेब, डॉक्टर S.S. श्रीवास्तव जे नाथबंधूदाससोबत काम केलं, किंवा आजही त्यांचा एक भाऊ आहे, भाऊ म्हणजे गुणाचा, डॉक्टर हरिभाऊ कानडे नागपूरचे, MD मेडिसिन, कुठलं फोर्सेनिक मेडिसिन, डीन, सिव्हिल सर्जन, म्हणजे आता ते रिटायर झाले, आणि सर्व विद्या पारंगत, विपश्यना, ही ध्यानधारणा, तप सेवा सुमिरन, नॅचरोपॅथी, आयुर्वेद, सर्व विद्यांचा त्याने अभ्यास केला. आणि दरवर्षी कुलकर्णी साहेब ऐका, ते आपलं कर्तव्य म्हणून 8 ते 16 नोव्हेंबर दरम्यान हे गोपाळ शास्त्री एक शिबिर आयोजित करतात 7 दिवसाचं. ते स्वतःच खरं कंट्रोल करतात तुमच्याप्रमाणे. आणि प्रत्येक दिवशी म्हणजे डोळे, हार्ट 5-6 प्रकारचे डॉक्टर तासाभरासाठी बोलवून आणतात आणि त्यांना म्हणतात की बघा ही विद्या, अनुभव घ्या आणि तुमच्या विद्येमधील समाविष्ट करा. तर अशा रीतीनं मी लहानांना म्हटलं डॉक्टर साहेब, तुमच्याकडून म्हटलं 5 अपेक्षा आहेत. पहिलं म्हटलं तुम्ही शिबिराला भेट द्या. दुसरं म्हटलं 5-6 डॉक्टर घेऊन या. तिसरं म्हटलं ते फोटो होते समोर, म्हटलं तुम्ही आईवडिलांचं कर्ज फेडलं, आता तुम्हाला भारत आईचं कर्ज फेडायचं आहे. तुम्ही आणि तात्यासाहेब लहाने म्हटलं तुमचं आयुष्य समर्पित करा. साहेब, जिथं आमच्या शेगावच्या ऐकण्यासारखी गोष्ट आहे. एक 9व्या वर्गातली मुलगी म्हणते, 9व्या वर्गात मी डॉक्टरकडे गेली, ते बोलले, मुली तुझा रेटिना फाटत चालला, तू 5 वर्षात पूर्ण आंधळे होशील. आणि ही गोष्ट म्हणे मी वडिलापासून लपवून ठेवली, कारण वडील तर एकदम अटॅकनं मरतील. आणि मग म्हणे 2-3 वर्ष माझे डोळे अधिक खराब झाले, परंतु म्हणे माझं पुण्य चांगलं की मला हे तप सेवा सुमिरन विद्येचा लाभ झाला आणि आज माझे डोळे रिकवर होत आहेत. हीच गोष्ट पुण्याची एक अधीक्षक मॅडम म्हणते की माझा एक डोळा लहानपणीच गेला होता आणि कोरोना पिरियडमध्ये दुसऱ्या डोळा जाण्याच्या मार्गावर होता. डॉक्टर म्हणून आम्ही नाही वाचू शकत याला, पण तिचं भाग्य चांगलं की ज्योती माहूरकरच्या ती कोर्सला गेली आणि आज तिचा तो डोळा स्थिर झाला. मी जेव्हा व्हिडिशाला गेलो तर एक मुलगा बोलला 22 वर्षाचा की म्हणे 6 महिन्यापूर्वी मला हैदराबाद प्रसिद्ध हॉस्पिटल आहे HAL कोऑपरेटिव सेवाभावी, ते म्हणे बेटा अब कहीं भी नहीं जाने का, लोग तेरे को फंसाएंगे, लूटेंगे, तू 5 साल में अंधा हो जाएगा, तेरी आँखों की नसें सूख रही है. तर ते जेव्हा गेले 6 महिन्याने, डॉक्टर म्हणतो अरे तू तो 75% खराब था, अब तू 5% रिकवर कैसे हो गया. तर असे साहेब याचे चमत्कार आहेत. जेव्हा ही आपली ज्योती माहूरकर, हिला नाशिकचा डॉक्टर बोलला, बेटी मेरा नाम शाह है, मेरी उम्र 75 साल है, मैं दारू नहीं पीता, मैंने तेरे को 1 साल पहले लिख के दिया था, तेरे दोनों आँखों में मोती बिंदु है. आप बोलो ने ऑपरेशन तो किए नहीं, मोती बिंदु गायब कैसे हो गया. म्हणजे एवढी महान विद्या. फक्त याच्यात काय आहे की 40 सेकंदाची क्लिप आहे की भवानी शंकरोमी श्रद्धा रूपिणम, म्हणजे ही सर्व विद्या काय श्रद्धा आणि निष्ठेचा प्रवास आहे. हा कागदावर दाखवता येत नाही. तर विथ धिस इंटेन्शन हे महत्त्वाचं मी तुमच्या नजरेसमोर आणलं. आणि मी आता तुम्हाला 2-3 एक छोटेसे हे दाखवतो. आता माझ्या ह्याच्यात असं रेकॉर्डिंग करा. मी काय केलं मग लोकांना हे समजून सांगण्यासाठी, करे सुरू अधिकाऱ्यापासून तर राजकारणात घोड्यावरच बसलेले असतात. आज डॉक्टर लहानेंना मी म्हटलं डॉक्टर साहेब आताच तुम्ही 5 किलो वजन करा, 5 किलो वजन कमी करा सांगितलं. अहो तुम्ही कुठे आणि म्हटलं बघा साहेब इकडे बघा, ही म्हटलं हेमांगी सोलंकी, ही म्हटलं स्वतःचा आपलं बी बेडक चेहरा शरीर दाखवते, ही म्हटलं सासू सून, ही नात आणि वर ही सिनेमाची हिरोईन. म्हणजे लोकांना मी सांगतो की ह्या 4 स्त्रिया, असं नाही सांगत की हेमांगी सोलंकी हीच आहे, असं सांगतो ही सासू आहे, ही सून आहे, ही नात आहे आणि ही सिनेमाची हिरोईन. मग सांगतो की सगळ्या 4ही स्त्रिया एकच आहेत. फक्त 6 महिन्यात तिचं 86 किलोचं वजन 54 किलो झालं आणि सौंदर्य एखाद्या ट्यूटिक पिढीसारखं झालं. ही विद्या जेव्हा मुलींच्या मध्ये येईल तेव्हा कोण्याच मुलीला कुठलं ट्यूटिक हे लावावं लागतं. अशी ही महान विद्या आहे. आणि आज तर रस्त्यावर म्हणजे इनफर्टिलिटी सेंटर उघडले. तर
साहेब विडिशाला एका स्त्रीला वयाच्या 23व्या वर्षी तुमच्याकडे सज्जन डॉक्टर होते की दिग्पाल ही तुझी बायकोही म्हणतात ना डिलेवरीचं बाळ म्हणून तुम्ही ठीक आहे जर म्हणे 1 वाचलं तर भाग्य 2 वाचलं तर महाभाग्य ते दोन्ही वाचले तो मुलगा आहे पण एवढा काही इंटेलेक्च्युअल नाही ती वयाच्या 37व्या वर्षापर्यंत प्रेग्नंट नाही राहिली आणि 37व्या वर्षी हा आहार जेव्हा त्या नशिबात आला तर 44 नवऱ्याचं 48 दोघंही 16-17 वर्षाच्या मुलीप्रमाणे सेक्स होऊन आणि ती प्रेग्नंट झाली जेव्हा 6 महिने डॉक्टरकडे गेली डॉक्टर ने दिग्पाल ये तो औषध इंडिया में भी नहीं मिलता ये तूने कहाँ से औषध किया ये इसकी प्रेगनेंसी इतनी अच्छी है नॉर्मल डिलिव्हरी होऊन तो दिग्पाल सांगतो की आम्ही कोरोना पिरियडमध्ये सकाळी फिरायला गेलो आणि बायकोने खूप दुखतो तर चल बाबा कुलकर्णी डॉक्टरांना दवाखाना इथे आपण जाऊ त्यांच्याकडे त्या नर्सेस म्हणून तुम्ही आणि कुलकर्णी डॉक्टर करोडपती आहे पण आम्ही नर्सेस 10,000 रुपये भरायला ॲडमिट करायला करणं शेव करणं आणि म्हणतो अरे पाकिटने बरं थांब म्हणे मी ATMमधून पैसे करणं ते समोर ATMमधून पैसे करणाऱ्याला गेले आणि लहान मुलं रडण्यात आलं त्यांना वाटलं दवाखान्यात लहान मुलं रडणार कुत्रे थोडे रडणार तर त्या नर्सेस धावत आल्या तुमको कृष्ण जसा अच्छा बेटा आला तर तो पोरगा 2020 दरम्यान झाला त्याचं नाव भरत तर साहेब ही विद्या कौतुक म्हणजे आपल्या मध्य प्रदेशने 19 मार्च 2013 रोजी सर्व आमदारांना शिकवली आणि आमदारांनी त्यावेळेस प्रेसमध्ये मोठे बातम्या दिल्या की वमन करा एनिमा करा तब्येत चांगली ठेवा 11 वाजेपर्यंत उपवाशी राहा आणि ब्युटी पार्लर जे तुम्हाला या डाएटमुळे येईल पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्र शासनात अजूनही सुरू झाली नाही आणि जो शिक्षक आहे BV चव्हाणनी त्यांना शिकवलं होतं तिथं आणि भगवान इसरानी म्हणून त्यावेळेस सचिव होते तर ते म्हणतात की वाह अगर मेरे को दिल्ली की संसद बोलेगी तो वहाँ भी मैं इसको अरेंज कर सकता हूँ परंतु आणि म्हणून माझी धडपड चालू आहे गोपछडे नावाचे जे खासदार आहेत त्यांना म्हटलं सर 3 तास ही विद्या समजून घ्यायला लागतो म्हटलं मी नांदेडला मग तुम्हाला सांगतो तर ते बोललं नाही वाघ मला नांदेडला लोक एक क्षणभरी मोकळं सोडतो दिल्लीला या म्हटलं येतो म्हटलं तर मी म्हणत तू दिल्लीला जाणार तर गोपछडे एवढे भारावून गेले म्हणजे वाघ मला तुमचं दर्शन घ्यायची इच्छा आहे म्हटलं हां अहो म्हटलं मी काला पण होता नाही म्हणजे वयाच्या 17 वर्षातून इतका उत्साह आणि जोश म्हटलं साहेब ते भारत शेवटपर्यंत भारत मातेचं हे करणार तर अशा रीतीनं मग त्याच्यावर मी हे लोकांना वाटप करायला पोस्टर बनवलं हे थोडं वेगळं आहे आपल्याकडे थोडं ओल्ड टाईपचं आहे तर माझा हा प्रवास सुरू आहे आणि आमदार खासदार जे असतात आता तुमच्याकडे तर आयडिया सुचली की आमदारांनी जसं बोर्ड लावलं रेल्वे स्टेशनवर किंवा चौकात तर त्यांचाही प्रचार प्रसार होईल आणि हे विद्या लोकांना माहीत पडेल आणि साहेब तुमच्यासारख्याने कधी म्हणतात भाई हमारे यहाँ 2 कॉलेज आहे तर तिथे मी 1 दिवस ते 3 दिवसाचे प्रोग्राम देऊ शकतो किंवा आपण सकाळी 11 ते 3 पर्यंत जरी व्यवस्थित सिस्टमॅटिक सांगितलं तर काय तर मुलींमध्ये अवेअरनेस होईल आणि त्यांना पुढे हे असे जे फर्टिलायझर सेंटरची गरज पडणार हा सिंपल डाएट जरी त्यांनी फॉलो केला तर एकदम चमत्कार होतं ही या विद्येची महानता एवढी की सोलापूरला भाचीसोबत लग्न करतात आणि मंदबुद्धी मुलं होती परंतु जकाते नावाचा मुलगा आहे तो माझा पहिला अपत्य मंदबुद्धी आहे या डाएटमध्ये दुसरं अपत्य एकदम ब्रिलियंट विद्युत मी थांबवतो आणि आपल्यापासून आलं थांबवा करा बंद